गावाचा खाणाऱ्या सत्तेमध्ये बसलेल्या भिकारचोट गावपुढाऱ्यांना प्रश्न विचारला की राग येतो. या सगळ्या जय शिवराय मित्रांनो रविराज साबळे पाटलांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. ज्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे पाटील असं म्हणत आहेत की मी आज पेपर द्यायला चाललोय. नेमका कोणता पेपर द्यायला साबळे पाटील चालले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत. पण मित्रांनो एक आठवतं का की काही दिवस अगोदर मी रविराज साबळे पाटलांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे पाटील त्यांच्याच गावच्या ग्रामसेवकाचा भ्रष्ट कारभार उघडकीस आणत होते. मित्रांनो त्यावेळी रविराज साबळे पाटलांनी एक मागणी केली होती, ती म्हणजे त्या भ्रष्ट ग्रामसेवकाचं निलंबन झालं पाहिजे. पण मित्रांनो अजूनही त्या ग्रामसेवकाचं निलंबन झालेलं नाही. त्या ग्रामसेवकाचा पगार रद्द झाला, त्याचं मिळणारं वेतनही रद्द झालं, पण त्याचं निलंबन अजूनही झालेलं नाही. या गोष्टीवर रविराज साबळे पाटील काय म्हणाले आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहात. पण मित्रांनो रविराज साबळे पाटलांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये एका ग्रामस्थाला त्या गावचा ग्रामसेवक अक्षरशः चपलीने मारत आहे. मित्रांनो त्या ग्रामसेवकाला रविराज साबळे पाटील नेमके काय म्हणाले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि चॅनलवरती नवीन असाल, जर तुम्ही रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुठे पेपरलाच, पण शांत वाटतंय ना? बिलकुल शांत नाहीये. कारवाई चालू आहे, काम पण चालू आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक ताळेबंदाला सीलवाला ताला लावल्यानंतर सीलवाला ग्रामसेवकाची पगारवाढ वेतनवाढ थांबलेली आहे. कारवाई झाली, पण आम्हाला ती कारवाई मान्यच नाहीये. ग्रामसेवक दोषी आढळलेला आहे, त्याच्यावर निलंबन झालंच पाहिजे. मागचे 2-3 दिवस झालं बीडीओ फोन उचलत नाहीये. मग आता आम्ही भूम तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीची माणसं मिळून बीडीओ कार्यालयावरती लवकरच मोर्चा घेऊन जातोय. पण आता मी निघालोय पेपरला, त्याच्यानंतर बीडीओ साहेबांना निवेदन देऊन लवकरच मोर्चाचं नियोजन होणार आहे. आपल्याला एकच करायचंय, ती म्हणजे इथल्या सिस्टीमला, ज्या सिस्टीमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणीच हात घातला नव्हता, जी सिस्टीम सगळ्यात भ्रष्टपणे वागते, ती म्हणजे गावची ग्रामपंचायत यंत्रणा. कारण की इथं गुंडांचा शिरकाव असतो, गावगुंडांचा शिरकाव असतो. सामान्य माणूस बोललं की त्याला दमदाटी केली जाते, त्याला त्रास दिला जातो. त्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कारभाराला आपल्याला सीलवाला ताला लावून काय करायचं, आरटीआय मधून सर्व मागच्या 5-10 वर्षाची माहिती मागवायची. त्याच्यामध्ये चूक दिसली की बीडीओला अर्ज देऊन चौकशीची मागणी करायची. आणि हे सगळे पुरावे गोळा झाल्यानंतर माझ्याकडे यायचं, माझ्या ऑफिसला यायचं. त्याच्यानंतर आपण प्रत्येक गावामध्ये टीम गब्बर तयार करून त्या गावच्या ग्रामपंचायतीवरती प्रशासनाकरवी कारवाई करून ज्या ज्या भिकारचोट दलिंदर गावपुढाऱ्यांनी गावाला लुटलंय, गावाचं पैसे खाल्ल्यात, गावाचा खाल्लाय, त्या सर्वांना जेलची हवा खायला लावायची. त्यामुळे तरुणांनो एक व्हा. ज्या सिस्टीमला कोणीच हात घातला नव्हता तिला आपल्याला क्लीन करायचंय. आता गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला लढावं लागेल. शहरांचा विकास खूप झाला, आता करूया गावांचा विकास. आता करूया ती सिस्टीम क्लीन जिला कधीच कोणी हात घातला नाही. आता लावायचा आहे सीलवाला ताला. गावाचा खाणाऱ्या सत्तेमध्ये बसलेल्या भिकारचोट गावपुढाऱ्यांना प्रश्न विचारला की राग येतो. या सगळ्या दलिंदरांना ठेचायची वेळ आलीये. सगळ्यात भ्रष्ट यंत्रणा कोणती असेल तर ती गावची ग्रामपंचायत आहे. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्थेकडे कधी कोणी लक्षच दिलं नाही. आता तरुण पुढे येऊन प्रश्न विचारायचा प्रयत्न करतायत. तर गावपुढाऱ्यांच्या सांगण्यावरून खाणाऱ्या ग्रामसेवकाने पातुर्डे तालुक्यातील अकोल्या गावामध्ये एका तरुणाला मारहाण केली, चपलेने मारहाण केली. माझी पातर्डीच्या बीडीओला विनंती आहे, फक्त सुरुवातीला विनंती आहे, त्यानंतर टीम गब्बरचा दणका भेटेल. या भिकारचोट ग्रामसेवकाचं निलंबन नाही, याची बडतर्फी हवीये. तुम्हाला हिशोब मागितला, तुम्हाला नियमानुसार हिशोब मागितला की तुमच्या ढुंगणाला आग का लागते मला हे समजत नाही. गावाचा गू खाताना तुम्हाला बरं वाटतं आणि ज्यानंतर माहिती मागितली, तुम्ही केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला की तुमच्या ढुंगणाला आग का लागते हा प्रश्न पडलाय. सर्वसामान्य जनतेचा पैसा खाताना, सर्वसामान्य जनतेसाठी आलेला पैसा स्वतःच्या घरामध्ये भरताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? अरे दलिंदरांनो, तुमची लेकरं लुळी पांगळी जन्मतील रे. तुमच्या घरामध्ये कधीच सुख नांदणार नाही. माझी पातर्डी तालुक्याच्या बीडीओला हा इशारा आहे. तुम्ही जर या ग्रामसेवकाचं बडतर्फी केली नाही तर तुम्हाला टीम गब्बरचा दणका तर भेटणारच. आणि त्या भिकारचोट प्रत्येक गावच्या ग्रामसेवकाला, त्या समेत तालुक्याच्या बीडीओला हे सांगणे,
या देशामधील, या राज्यामधील त्या प्रत्येक ग्रामपंचायतीची चौकशी झालीच पाहिजे. कारण की या गाव पुढाऱ्यांनी, ज्यांनी सत्तेमध्ये बसून गावाचा गू खायचं काम केलंय, सर्वसामान्य माणसाचा पैसा लुटायचं काम केलंय, यांना धडा शिकवायची वेळ आलीये. तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, यांना टीम गब्बरचा दणका काय असतो ते दाखवणार. तुम्हाला माहिती, काल तो आंबडला एक भाडखाऊ पकडला होता तहसीलदार. त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलाय, म्हणजे इथल्या व्यवस्थेवरती हसावं की रडावं हे समजत नाही. 6,40,000ची लाच घेणार आहे म्हणून ज्या फिर्यादीने तक्रार दिली, त्या फिर्यादीलाच अटक केली आहे. आता तो बी गुन्हेगार आहे, तो बी काही साऊ नाहीये. पण आतापर्यंत तुम्ही झोपले होते का? त्याच्यावरती एमपीडीए सारखे गुन्हे होते, वाळू चोरीचे गुन्हे होते. मग त्याने अंबडच्या तहसीलदाराला पकडून दिलं की पोलीस प्रशासन जागा झालं, आणि त्या फिर्यादीला बी काल अटक केली आहे. म्हणजे सलाम आहे भाऊ. म्हणजे इथल्या सिस्टीमला, इथल्या प्रशासनाला सॅल्यूट आहे, अक्षरशः सॅल्यूट आहे. अरे तुम्ही का झोपा काढतात का रे? झोपा काढतात का? म्हणजे आता विचार करा तुम्ही, ज्या फिर्यादीने 6,40,000ची भाड घेताना जो तहसीलदार पकडून दिला, त्याला सोडवण्यासाठीची तर हे खटाटोप नसेल ना. हा, तो गुन्हेगार आहे, त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत वगैरे वगैरे, मान्य आहे, सगळं मान्य आहे. मग हे तुम्हाला आधीच माहित होतं ना, ते गुन्हे काय काल झालेत का? आधीचेच होते. मग आतापर्यंत झोपले होते का? पण काही म्हणा, हा जो भाडखाऊ तहसीलदार आहे ना, काही दिवसामध्येच बाहेर येईल. कारण की इथली सिस्टीमच अशी आहे, इथं न्याय नाही भेटत हो. इथं फक्त अन्याय केला जातो आणि गोरगरिबांना त्रास दिला जातो. आता या गोष्टीमध्ये दोघे बी गुन्हेगार आहेत. पण सुटणार सगळ्यात लवकर तो भाडखाऊ तहसीलदार, ज्याने स्वतःचं इमान 6 लाखामध्ये इकलं आणि आता स्वतःच्या सुटण्यासाठीच फिर्यादीवरती यंत्रणेमार्फत दबाव चालू आहे. चालू द्या, सगळे बघतीये जनता.